भाऊचं मेन आयडी फेसबुकचं. चला मागे मागे ना बाळा मागे ना. खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय. बहिष्कार नमस्कार. आज आम्ही या ठिकाणी MIT कॉलेजच्या प्रांगणामध्ये आहोत. या ठिकाणी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पुणे महानगरपालिकेचे जे प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 31 याची मतमोजणी चालू आहे. आम्ही 31 प्रभागाच्या वतीने या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आलो होतो, परंतु पहिले 1-2 राऊंड झाले. दुसऱ्या राऊंडला काही बाबी आमच्या निदर्शनास आल्या. काही मशीन ओपन केल्या त्यांना सील नव्हते, पण मशीन चालू होत्या. याबाबत आम्ही अधिकाऱ्यांना विचारणा केली, त्याच्यावर ते काही उत्तर देऊ शकले नाही. त्याच्यानंतर काही मशीन अशा होत्या की त्या मशीनची अ, ब, क, ड म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एका मशीनमध्ये एका केंद्रावर जर 362 मतदान टोटल झालं असेल तर ते 362 अ, ब, क, ड चारही विभागामध्ये 362 त्याची बेरीज पाहिजे. पण आम्ही जेव्हा बेरीज केली तर अ ची बेरीज 355, ब ची बेरीज 361, क ची बेरीज 340. चारही बेरीज वेगवेगळ्या. याच्यावर पण निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी होते पुणे महानगरपालिकेचे, मी म्हणतो निवडणूक आयोगाचे होते का भाजपचे होते ते आम्हाला माहित नाही, पण त्यांनी असं उत्तर आम्हाला दिले की बाबा डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे. हा मशीन जेव्हा आपण चेकिंगला इथं बसतो तेव्हा ते मशीन उघडतात, मग त्याची बॅटरीची लेवल दाखवतात, मशीन ओके कसं आहे हे सगळ्यांना दाखवतात आणि मग चालू करतात. मग या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना डिस्प्लेचा प्रॉब्लेम आधी नाही कळलं का? जेव्हा आम्ही बेरीज केली त्यांना असं वाटलं हे काय बघणार नाही, पण आम्ही बेरीज केली. बेरीज केल्यामुळं ते बेरीजमध्ये ते तफावत आला तेव्हा त्यांनी रिझन दिले की बाबा हा टेक्निकली इश्यू आहे, डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे. पण डिस्प्लेचा प्रॉब्लेम असेल तर मग सगळ्याच मशीनमध्ये डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे ना. कारण आम्ही ज्या ज्या गोष्टी त्यांना विचारल्या की बाबा याच्यावर खुलासा करा. काही ठिकाणी त्यांनी दाखवताना 17 वर 2 मशीन दाखवल्या, मग प्रत्यक्षात येताना एकच मशीन. मग विचारलं दुसरी मशीन कुठे, तर ती दुसरी मशीन पण ते आणू शकले नाही. हा मशीन टॅम्परिंगचा प्रकार आहे. आम्ही ट्रेंड पण बघितला. ठराविक उमेदवाराला 300च्या पटीमध्ये मतं मिळतात, ठराविक उमेदवाराला 2च अंकीमध्ये मतं पडतात. सगळीकडे हाच ट्रेंड आहे. आम्हाला कदाचित शंका आहे की या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ह्या मॅनेज करून चालल्यात की काय. आणि हे जर असं असेल तर आम्ही तिथं अधिकाऱ्यांना त्याबाबत जाब विचारला. पोलिसांची दडपशाही ते अधिकारी आमच्यावर वापरायला लागले. पोलीस आम्हाला बाजूला घ्यायला लागले. बरं, इथं सगळ्या पक्षाचे उमेदवार आहे, ठराविक पक्षाच्या उमेदवाराकडे मोबाईल कसं काय? इथून आतमध्ये सोडताना कोणाला मोबाईल देत नाही, पण काही पक्षाच्या लोकांकडे तिथं मोबाईल आणि पोलीस त्यांच्याशी गप्पा मारतात. ही कुठली पद्धत झाली? म्हणजे तुम्ही त्यांना मोबाईल घेऊन द्यायला तुम्हाला मोबाईल म्हणजे केंद्रापासून खाली महानगरपालिकेपर्यंत गल्लीपर्यंत सगळं तुमचंच पाहिजे का? मग असं जर असेल तर निवडणुका घेऊच नका ना, डिक्लेअर करून टाका. आज याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्हाला अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी खुलासा केलेला नाहीये. त्यांनी आम्हाला सांगितलं लेखी आम्हाला स्वरूपात द्या. आम्ही लेखी स्वरूपात त्यांना दिलं. लेखी स्वरूपात त्यांना उत्तर मागितलं. त्यांना सांगितलं तोपर्यंत तुम्ही काय मोजणी चालू करू नका. पण दडपशाहीच्या बळावर अधिकारी मोजणी चालू करतायत. त्यामुळे आम्ही या मतमोजणीला बहिष्कार दाखवून आम्ही सर्वजण या ठिकाणी बाहेर आलेलो. दुसरी गोष्ट अजून एक सांगते, आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला परत मतदान चेक करून करायचे. ते मी रेडी नाही झाले. का नाही होत आहे? म्हणजे त्यांची चूक आहे म्हणून ते एक्सेप्टच करत नाही. तुम्हाला सांगते आमचे असे पॅनलमध्ये सगळ्या उमेदवारांचे 307 मतं एकाच पानावर आमच्या सिमिलर वोटिंग काउंटिंग दाखवते. हे खूप चुकीचं आहे. त्यांनी जे केलं आहे खूप चुकीचं केलं आहे. आम्ही सर्व पक्षाचे उमेदवारीचे उभे आहोत. हे बघा, एक माणूस चुकीचा नाही, सगळ्यांनी त्यांनी मिळून एकत्र करून सगळं चुकीचं केलेलं आहे. आम्ही ऍक्सेप्ट करणारच नाही या गोष्टी. अजून काही गोष्टी माझ्याकडनं सांगायच्या राहिल्या. इथं आमचे प्रतिनिधी सह्या करतात त्या फॉर्मवर, त्या सह्या आणि त्यांच्याकडे असलेल्या सह्या त्या अजिबात मॅच होत नव्हत्या. आम्ही त्यांना डाऊट विचारला. डाऊट आम्हाला काय आला तर ते मशीन सीलच नव्हतं मुळातच, आणि त्या मशीनच्या मागच्या बाजूला फॉल्टी म्हणून लिहिलं होतं. ही कुठली पद्धत?
तुम्ही आम्हाला प्रत्येक मशीन ओपन करून दाखवता, हे बघा कसं सील आहे, मग त्या ब्लेडनी कट करणार. पण एखादं मशीन असं आलंय की ज्याला सीलच नाही, मग त्याच्यावर आम्ही हरकत विचारली तर काहीतरी लांबची उत्तर देतात, त्यात पळवाटा काढतात. आणि आमच्या प्रतिनिधीच्या आणि तिथल्या त्यांच्याकडच्या रेकॉर्डच्या सह्या, त्या सह्या मॅच होत नाही, याचा अर्थ त्या डुप्लिकेट सह्या कोणी मारल्यात का काय, असा आम्हाला या ठिकाणी संशय व्यक्त होतो. मी अमोल भाऊंना विनंती करतो, अमोल भाऊ तुम्ही तुमच्या या ठिकाणी मत मांडावं. वास्तविक आता जी गोष्ट निदर्शनास आली की काही ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांकडे आमचा आक्षेप नोंदवल्यानंतरही मशीन्सवरती मोजणी चालू होती. म्हणजे हा प्रकार इतका त्यांनी पुढे दाटून न्यायचा आहे. अधिकाऱ्यांना आमचे आक्षेप सांगितले, अधिकाऱ्यांनी अक्षरशः आम्ही मोजणी चालू करतोय या उद्दामपणात सगळ्या गोष्टी पुढे नेल्या. म्हणजे हा प्रकार फक्त दामटून नेण्याचा आणि दडपशाही म्हणजे हुकुमशाहीच मी तर म्हणेल की ही फक्त आणि फक्त हुकुमशाही राहिलेली आहे. कुठलाही सारासार विचार किंवा लोकशाहीचा विचार इथं केला जात नाहीये. फक्त आणि फक्त एकाच पक्षाच्या एकाच उमेदवाराला ठराविक पॅटर्ननुसार मतदान मिळवून विजयी करायचं आणि त्याची घोषणा करायची एवढंच ठेवलेलं आहे. म्हणजे अनेक कार्यकर्त्यांनी गेले 15 ते 20 दिवस खूप मेहनत घेतली आहे. त्या सगळ्यांची मेहनत हे कार्य तिथले जे अधिकारी आहेत ते वाया घालवत आहेत. अक्षरशः चुकीच्या पद्धतीने मशीन सील केली गेली आहेत. मशीनला सीलही नव्हतं, तुटलेले सील असताना ऑब्जेक्शन रेज करतानाही अधिकारी आम्ही मोजणी करणार असं ठासून सांगतायत. त्यामुळं आज सर्व पक्षांनी इथे मतमोजणीवर बहिष्कार घातलेला आहे. एक मिनिट, सगळ्यात महत्वाचं आज जर तुम्ही पाहिलं तर फॉर्म नंबर सी ज्याला आपण म्हणतो तो अतिशय डुप्लिकेट प्रकारचा फॉर्म दिलेला आहे. त्याच्यावर ना शिक्का आहे. तिथे पण आमच्या जे बूथ एजंट आहेत त्यांना टाळाटाळ केलं. काल पण 6-6, 12-12 मशीन हे चुकीच्या पद्धतीने अरेंज केलं होतं. ब च्या जागी क टाकलेला, क च्या जागी ब टाकलेला, सिक्वेन्स चुकवली होती. कालपासून हे मशीनीमध्ये घोळ करतायत. आणि आज सकाळी सकाळी इथे कोण आलं होतं हे चेक केलं पाहिजे. आपण पहाटे 6 वाजता कोण इथे आलं, कोणी तिथे गेलं, सगळे कॅमेरे बाहेर पडले पाहिजे. आज तुम्ही बघते तर सील तोडलेलं मशीन सुद्धा तिथे आहेत आणि ते चालू मशीन डायरेक्ट ते ऑन केलं तर वोटिंग पडते. एक प्रकारचं पॅटर्न सगळ्या भाजपाला पडते 300 याचं. आम्ही काय करायचं मग? तुम्हाला जर मतदान करायचंच नसेल का तर तुम्ही कशाला हे करताय, कशाला प्रोसेस वाया घालवताय, कशाला नागरिकांना रांगेमध्ये हे करताय? 10 लाख 10 कोटी द्या आणि द्या ना डायरेक्ट नगरसेवक पदाचा उमेदवार. कशाला तुम्ही छळताय आमच्या सगळ्या लोकांना? आणि काय माहिती का, या हुकुमशाही विरुद्ध लवकरच भगतसिंग राजगुरू हे जन्माला येतील ही माझी धमकीवाजा हे समजावी. लवकरच भगतसिंग राजगुरू हा जन्माला येणारच आहे. या गोष्टीचा पूर्णपणे उद्रेक झालेला आहे. उमेदवार वरती त्यांना कायदेशीर मार्गाने विनंती करत होतो किंवा अर्जही घेत होतो. म्हणजे आम्ही शेवटपर्यंत शांततेत भूमिकेत होतो. आमच्या अर्जाला उत्तर येत नाही, आम्हाला रिटर्नमध्ये दिलं जात नाही, आम्हाला पोस्ट दिली जात नाही. त्यानंतर आम्ही तर असलेल्या सर्व काही पक्षाच्या उमेदवारांनी ठरवलं की त्यांना निवडूनच जायचं. तर आम्ही स्वतःहून सांगतो की त्यांना निवडून द्यावं. त्यांनी डायरेक्टली आमचा त्याच्यावर बहिष्कार आहे. मतदार राजा आम्हाला वोट देतो, लाईनीमध्ये उभा राहून वोट देतो. आमच्या घराजवळ आम्हाला मतदान मिळत नाही, आमच्या घराजवळ आम्हाला मतदान मिळत नाही. म्हणजे आम्ही प्रत्येक मतदाराचा इथे ऍक्च्युली धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला उभं राहून मतदान दिलं. पण तुमच्या मताची ही फसवणूक चालली इथे. आम्ही इथे हरलो तरी आम्हाला मान्य आहे. आम्ही इथे इलेक्शन हरत आलोय ना, आम्ही फाईट करत आलोय ना. आमचा जन्म मुळे आता फाईट करण्याचा आहे. आम्ही फाईट करणार आहोत. मतदानाच्या दिवशी मतदान होत नाही तोपर्यंत अहो, कोकणमध्ये माझ्या अपेक्षित असलेला सेफ वॉर्ड आहे हो. म्हणजे तिथं मूर्ख उभा केला ना तरी तो निवडून येणार आहे. अशा ठिकाणी तुम्हाला मशीन टॅम्परिंग करावं लागतं. मूर्खाने राहुल गांधींना केलं चुकून ठीक आहे, वैयक्तिक घेऊ नका. टॅम्परिंग म्हणजे मी काय बोलतोय असं, इकडचे असून पण त्यांना वोटिंग करायचं ते असेच जिंकून येतील. कळलं का? म्हणजे आमचं मतदार राजाला पण एक ह्या मार्गाने विनंती आहे की तुम्ही सर्व मतदार ह्याच्यामध्ये सहभागी व्हा. कुठेतरी ह्याचा निषेध नोंदवा, नाही तर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात हुकुमशाही येईल आणि उद्रेक होईल. आणि माझी संपूर्ण मतदार राजाला विनंती हात जोडून की तुम्ही स्वतःहून याच्यामध्ये आक्षेप नोंदवा. निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रारी करावं. तुमच्या मतांचा बाजार मांडलाय ते. तुमची मतं तुम्ही देताय कोणाला, मतं चालली आहेत कोणाला, ह्याचा मतदारांनी विचार करावा. आम्ही तो उमेदवार म्हणून तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीत भांडतो. आम्ही 12-12 महिने ऑफिसात चालू ठेवतो तुमच्यासाठी. पण आज आमच्या पत्रामध्ये तुम्ही दिलेली मतं
जी काही मिळायची आम्हाला ती मिळू द्या ना प्रामाणिकपणे. आम्ही हार मान्य करू ना, पण ती प्रामाणिकपणे द्या आम्हाला. प्रामाणिकपणे मोजणी होऊ द्या. म्हणून आम्ही इथे सर्व पक्षीय उमेदवारांनी ठरवलंय की आम्ही या मतमोजणीवर बहिष्कार घालत आहोत आणि इथं पुढे आम्ही कोणत्याही ह्या गोष्टीमध्ये जर असं झालं त्यांना नक्कीच गांभीर्य परिणाम भोगावे लागतील. जनतेमध्ये उद्रेक येईल आणि आमचा या सगळ्या गोष्टींसाठी बहिष्कार आहे. बहिष्कार बहिष्कार. ही जी भाग एक नोंदवलेल्या मतांचा हिशोब आहे. पुढे हा हिशोब मतदान झाल्यावरती जो पोलिंग एजंट असतो ते त्याच्याकडे दिलं जातं. त्याच्यावरती सगळ्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात मतदान प्रतिनिधीच्या. त्याच्यावरती ऑलरेडी सह्या आहेत. आता ह्या बूथवरती म्हणजे कुठला बूथ आहे, हा छत्रपती संभाजी महाराज विद्यालय कोथरूड गावठाण. ह्या बूथवरती ही जी मशीन होती P14251, तर ही जी मशीन आहे, मशीन यांनी चेंज केली. त्या जागी यांनी मशीन आणली कुठली P12231. आणि हे काय म्हणतात की आम्ही ही मशीन आम्ही चेंज केली. बरं, तुम्ही ज्या ह्या मशीनमध्ये वोट घेतलं, ज्यावेळेस तुम्ही मला हे दिलं, हे मतदान मशीन सील करून झाल्यावरती मला आता देता ना तुम्ही, त्याच्या अगोदर थोडीच देता. मग तुम्ही मशीन चेंज केलं उमेदवाराला कधी नाही, का नाही कळवलं? बरं, तुम्ही म्हणता कळवलं. कसं कळवलं? तर व्हॉट्सअपवरनं कळवलं. मग मतदान व्हॉट्सअपवरच घ्या. सिंपल पांडे, तुम्ही मतदान पण व्हॉट्सअपवरच घ्या. अजून एक गोष्ट, एक मशीन आहे, त्या मशीनचा नंबर आहे P08162. ही मशीन डायरेक्ट उघडल्या लाईट चालू होती त्या मशीनची. म्हणजे तुम्ही ऑन करायच्या आधी मशीन चालू आहे. कोणी करून गेलं? कशी काय झाली चालू? म्हणजे आज आम्ही लोकशाहीत राहतो. आज हे बघा, मी आज तरुण आहे. आज जर आमच्यावरती हे दिवस येत असतील ना, तर पुढच्या भविष्यात आमच्या लेकरांवरती काय दिवस येणार? आम्ही हे बघायचं का? यांची निवडणूक चालू असताना बाहेर फ्लेक्स पडतात नगरसेवक झाले म्हणून. कसं काय पडतात? कसं काय पडतात? मतदान अजून एक मशीन आहे P12767. त्या मशीनला एकही टॅग नव्हता. 8 नंबर टेबलला ही मशीन होती. त्या मशीनला एकही टॅग नव्हता, काहीच नव्हतं. त्या मशीन उघडल्याच नाही. हा माझा मेन मुद्दा आहे. अजून एक गोष्ट, याच्यामध्ये आमच्याकडं ही जी मशीन आहे, ह्या मशीनमध्ये तुम्ही या जो नंबर लिहिलेला आहे P12715, हे माझं अक्षर आहे. हे माझ्या अक्षरात मी माझ्याकडे लिहून घेतलेलं. त्या मशीनवरती खाडाखोड केली होती, पण टॅग नंबर चेंज केलाय. खाडाखोड करताय, क्लिअर कट. मग तुम्ही खाडाखोड कशाला करताय? दुसरा टॅग लावा ना त्या ठिकाणी. तुमच्याकडे टॅग नाही का? एवढे गरीब प्रतिनिधींची सही घेतली का त्याच्यावरती? तुम्ही निवडणूक आयोग एवढे गरीब आहे का की तुम्ही दुसरा टॅग लावू शकत नाही? टॅग लावू शकता ना तुम्ही दुसरा. मग तुमच्याकडे टॅग नाही आहेत का असं तरी सांगा ना. तुम्ही डायरेक्टली खाडाखोड करताय ना, नाही ते असं झालं, ते चुकून झालं. अहो, असं कसं काय होऊ शकतं? 5-5 मताचा घोळ आल्यानंतर त्यांना आम्हाला सांगितलं येतं की डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे. डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मशीननी त्या आदल्या रात्री मतदान केंद्रावर आल्याच कशा? प्रशासन एवढं भिकारी झालं का की त्यांनी एका उमेदवाराचं एक सेपरेट मशीन देऊ शकत नाही. एका मशीनमध्ये 4 Exactly. अजून एक आता आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं की आम्हाला या मतमोजणीवरती आक्षेप आहे, तुम्ही मतमोजणी थांबवा. ठीक आहे, मतमोजणी थांबायला पाहिजे होती. टेबल नंबर 12 वरती ही जी मशीन आहे P8162, हिचा काउंटिंग चालू करा त्यांनी. नंबरही चुकीचा होता. तुम्ही त्या मशीन चालू करून तुम्ही त्याला दाखवताय. अहो, तुम्ही ते बाहेरचे प्रतिनिधी बसले, त्यांना विचारा ना. आणि आम्ही 4 जणांना विचारलं, म्हणजे ठराविक 4 जणांची बीजेपीची, तुम्ही त्यांना विचारून काम करणार आहात का? तुम्ही ठराविक 4 जण जे आहेत तुम्ही त्यांना विचारून काम करणार आहात का? तसंच असेल तर निवडणूकच घेऊ नका ना. आम्हाला सांगा, आम्ही डायरेक्टली मतदान देतो आणि आम्ही आमच्या घरी जाऊन बसतो. तुम्ही तुमचा मोजान घेऊन त्याला 10 पोटी घ्या, त्याला नगरसेवक करा. आणखी एक मुद्दा आहे की जेव्हा पहिली फेरी चालू झाली, मी टेबल क्रमांक साधारण 11वर होतो. साधारण माझ्या अंदाजे 20 का 21च्या आसपास टेबल होते टोटल. सगळ्या उमेदवारांचे सगळे प्रतिनिधी उपलब्ध असताना पहिली पेटी ज्या माझ्या टेबलला फुटली सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलची, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवू इच्छितो की अशा प्रकारे हा फॉर्म आम्हाला दिला जातो. त्या फॉर्मवर टोटल त्या बूथचं मतदान टोटल किती असतं आणि त्यातलं झालेलं मतदान किती आहे असं मतदान इथे लिहिलेलं असतं. ह्याच्या मागच्या बाजूला जर तुम्ही गेलात तर इथं बूथवर जे आमचे प्रतिनिधी असतात ते म्हणजे वेगळ्या पक्षांचे, त्या मशीन सीज करताना त्या प्रतिनिधींच्या इथं सह्या असतात आणि त्या प्रतिनिधीची सही ह्या मशीनवर घेतलेल्या असतात. हे आम्हाला पहिल्या यादीला मान्य होतं. दुसरी यादी होती भारतीय शिक्षण संस्था JP नाईक कोथरूड, आम्हाला ह्याचं पण मान्य होतं. आणि तिसरी जी यादी आली ज्याला सगळ्यात ह्या इथं जे गालबोट लागलंय ती यादी मी तुम्हाला दाखवतो. MIT शाळा कोथरूड ही ती यादी आहे. मशीन क्रमांक P08189 असा मशीन क्रमांक आहे. त्यावरती जेव्हा इथं खाली मतदान केंद्र अध्यक्षांची स्वाक्षरी अशी एक स्वाक्षरी असती आणि वरती असती मतदान प्रतिनिधींची स्वाक्षरी, अशा 3 स्वाक्षरी होत्या. तर आम्ही जेव्हा त्या मशीनला ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा ते आम्हाला सांगतायत की मतदान केंद्र अध्यक्षांची सही तुम्ही चेक करा. मतदान केंद्र अध्यक्षांची सही चेक का करायची
तर मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आतापर्यंत आम्ही 2 फेऱ्यांना चेक केल्या, तर त्यांच्याकडे जो कागद होता त्याच्यावर पण ह्या 3 सह्या मॅच होत्या, आमच्या कागदावर पण ह्या 3 सह्या मॅच होत होत्या, पण त्यांच्या मशीनवर जी सही होती ती 14च कोणाची तरी सही होती. आणि जेव्हा आम्ही ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा तिथल्या कोणतरी अधिकारी मॅडम आल्या आणि त्या म्हणल्या की मी हे सगळे ऑब्जेक्शन बरखास्त करत आहे आणि मतदानाची प्रक्रिया परत मी चालू करत आहे. तर सगळ्यांनी जनतांनी सगळ्या डोळे उघडून या गोष्टीला गांभीर्याने बघा आणि सगळ्या मतदानावर बहिष्कार टाका आणि सगळ्यांनी जोपर्यंत आवाज उचलत नाही तोपर्यंत काही होणार नाही. धिक्कार असो.